नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदाम मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्हाला माहीत आहे, या ठिकाणी आपण एक शेअर मार्केटसाठी मराठी भाषेमध्ये फ्री कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी 3 क्लास अपलोड केलेले आहेत. याच्या मागचा अगोदरचा जो काही व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, जे शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी आपल्याला एक डीमॅट अकाउंटची गरज असते. ते डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं स्टेप बाय स्टेप मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जरी तुम्हाला समजलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याला जॉईन करून तुम्ही या ठिकाणी एक व्हिडिओ पाहू शकता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला समजावलं आहे की स्टेप बाय स्टेप या ठिकाणी डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं. ठीक आहे, आजचा आपला क्लास नंबर 14 आहे. या 4थ्या क्लासमध्ये आपण आज काय शिकणार आहोत की शेअर मार्केटमध्ये आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की 99% लोक फेल होतात. हे फेल का होतात हे आज आपण शिकणार आहोत. शेअर मार्केटबद्दल काही गैरसमज आहेत जे की सर्वांच्या मनामध्ये असतात, ते आपण कोणकोणते गैरसमज आहेत ते पाहणार आहोत. या ठिकाणी मी तुम्हाला स्वतःचा पोर्टफोलिओ मधील काही शेअर्स दाखवणार आहे. याच्यातून मला तुम्हाला हे सिद्ध करायचे की मार्केटमध्ये खरंच पैसा बनतो की नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, शेअर मार्केटमध्ये काय केलं पाहिजे आणि शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर काय केलं नाही पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला आज डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा लॉस बिलकुल होणार नाही. आणि जर तुमचा या ठिकाणी लॉस होत असेल तर तरी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचा लॉस नक्कीच या ठिकाणी कमी होणार आहे. काळजीपूर्वक आहे का, शेअर मार्केट म्हणलं की स्कॅम असा शब्द आपल्या डोक्यात येतो, किंवा शेअर मार्केट गॅम्बलिंग आहे, सट्टा आहे, जुगार आहे. तर नक्कीच आहे. तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तर आतापर्यंत शेअर मार्केटमधील काही मोठे मोठे स्कॅम झालेले आहेत. जसं की हर्षद मेहता स्कॅम होता, केतन पारेखचा स्कॅम होता, सत्यम स्कॅम होता. हे अशा प्रकारचे स्कॅम झालेले आहेत. हे झाले मोठे मोठे स्कॅम. छोटे छोटे सुद्धा स्कॅम वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण पाहत आहात. जसं की अलीकडेच बार्शीमध्ये एक स्कॅम सापडला होता शेअर मार्केटच्या संबंधित. सांगलीमध्ये झाला, लातूरमध्ये झाला, धाराशिवमध्ये झाला, बीड, पुणे, मुंबई, नाशिक, जवळपास वेगवेगळ्या नवनवीन या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये हे शेअर मार्केटबद्दल स्कॅम होत असतात. या स्कॅम पासून कसं वाचायचं हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला या ठिकाणी एक छोटंसं मी प्रूफ देतो की शेअर मार्केटमध्ये खरंच पैसा बनतो का. कारण की तुम्हाला मी ज्ञान देतोय ना, तुम्हाला मी काहीतरी शिकवते ना, तर मला सुद्धा स्वतःला प्रूव्ह करायला लागेल की बाबांनो, मी सुद्धा शेअर मार्केटमध्ये पैसे कमवत आहे. ठीक आहे, तर हे कमवण्याची माझी जी काही स्ट्रॅटेजी आहे, पद्धत आहे, ही सर्व मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सांगणार आहे. तुम्हाला फक्त ही सिरीज शेवटपर्यंत पाहायची आहे. ठीक आहे, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, एक आवाज फायनान्शियल नावाचा शेअर आहे, जो की होम लोनमध्ये काम करतो. त्याचे माझ्याकडे 324 क्वांटिटीज आहेत. 1490च्या जवळपासची माझी बाईंग आहे. त्याच्यामध्ये सध्या मला 18,000 प्रॉफिट चालू आहे. त्याच्यानंतर कॅम्पस नावाचा शेअर आहे, जो की फुटवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतो. त्याची माझी या ठिकाणी 218 क्वांटिटीची बाईंग आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 3% मला रिटर्न चालू आहे. IDFC फर्स्ट बँकचे 200 शेअर्स आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 92% रिटर्न चालू आहे. HDFC बँकेमध्ये 10% रिटर्न चालू आहे. कॅम्स नावाचा शेअर आहे, जो की AMC बिझनेसमध्ये काम करतो. त्याच्यामध्ये मला 54% म्हणजेच 22,000च्या जवळपास या ठिकाणी प्रॉफिट चालू आहे. आणि इंडिगो पेंट्स नावाचा सुद्धा एक पेंट सेक्टरमध्ये काम करणारा शेअर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मला जवळपास 22% 23%च्या जवळपास प्रॉफिट चालू आहे. हे या ठिकाणी माझ्या पोर्टफोलिओमधील स्विंग पोर्टफोलिओ आहे माझा. त्याच्यामधील काही शेअर्स मी तुम्हाला दाखवले आहेत. याच्यातून काय लक्षात आलं की कुठल्याच ग्रुपला जॉईन न होता, कुठल्याच टीव्ही चॅनलचे न्यूज न ऐकता, कोणालाच पैसे न देता मार्केटमध्ये पैसे कमवले जाऊ शकतात. FNO, फ्युचर ऑप्शन हे न करता सुद्धा पैसे कमवले जातात. हे मी या ठिकाणी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. या ठिकाणी याच्यातून तुम्हाला लक्षात येत असेल की बाबा, साधी गोष्ट आहे, नॉर्मल शेअर खरेदी केला, आपल्या खरेदी केलेल्या प्राइसच्या वर गेला आणि तो विकला तरी सुद्धा प्रॉफिट होतं. ठीक आहे, आता या ठिकाणी शेअर मार्केटबद्दल काही मिथ्स आहेत, म्हणजेच गैरसमज आहेत, ते अगोदर मी तुम्हाला दूर करतो. हा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुम्हाला याचा खूप सारा फायदा होणार आहे. बरोबर, खूप 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 100 व्हिडिओचा एक व्हिडिओ असं म्हटलं तरी काय हरकत नाही. लक्षात घ्या, शेअर मार्केटमध्ये जे काही गैरसमज आहेत ते काय आहेत. पहिला गैरसमज आहे, शेअर मार्केट म्हणजे गेट रिच क्विक स्कीम, म्हणजे या ठिकाणी झटपट श्रीमंत बनता येतं. तर बिलकुल 100% हे चुकीचं आहे. बिलकुल या ठिकाणी गेट रिच क्विक स्कीम नाही. 25 दिन में पैसा डबल होत नाही. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फंडामेंटल अनालिसिस शिकावं लागतं, कंपनीच्या मॅनेजमेंट बद्दल शिकावं लागतं, कंपनीचं प्रोडक्ट मार्केटमध्ये चालतं की नाही याच्याबद्दल तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. हा एक प्युअर हार्ड कोर बिझनेस आहे, व्हाईट मनी आहे, लीगल आहे. त्याच्यामुळे नॉलेज असणं या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरं या ठिकाणी
गैरसमज आहे की इन्व्हेस्टिंग इज जस्ट लाईक गॅम्बलिंग, म्हणजेच या ठिकाणी शेअर मार्केटला सट्टा जुगार असं या ठिकाणी बोललं जातं. तर बिलकुल नाहीये, हा प्युअर व्हाईट मनी या ठिकाणी बिझनेस आहे. तुम्हाला या ठिकाणी फक्त शिकता आलं पाहिजे, चार्ट अनालिसिस करता आलं पाहिजे, फंडामेंटल अनालिसिस करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा गैरसमज आहे यू नीड अ लॉट ऑफ मनी टू इन्व्हेस्ट. बिलकुल नाही. जेव्हा पण मी स्वतः शेअर मार्केटमध्ये सुरू केलं होतं तेव्हा या ठिकाणी मला माझ्या वडिलांनी 10,000 20,000 असे या ठिकाणी सुरुवातीला पैसे दिले होते. त्याच्यानंतर कालांतराने मी जॉब करत करत थोडे पैसे साचवले आणि आजपर्यंत मी फक्त या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग करतो. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. शेअर काही प्राइसला खरेदी करणे आणि आपल्या प्राइसच्या वर गेलं की शेअर विकणे, हे सिंपल मी स्ट्रॅटेजी यूज करतो. त्याच्यानंतर काही गैरसमज अजून काय आहेत की यू नीड टू टाइम द मार्केट टू सक्सीड, म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असल्यास तुम्हाला खूप सारा टाइम द्यावा लागतो. बिलकुल नाही. तुम्ही जॉब करत करत किंवा शिक्षण घेत घेत हे सगळं काम तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंग इज ओनली फॉर द वेल्दी, श्रीमंत लोकांसाठी शेअर मार्केट आहे. बिलकुल नाही. तुम्ही समजा भले 10,000 रुपये महिना कमवत असाल, त्याच्यातील तुम्ही 2,000 रुपये मार्केटमध्ये टाकू शकता. तुम्ही 20,000 रुपये कमवत असाल, त्याच्यातील तुम्ही 5,000 रुपये शेअर मार्केटमध्ये टाकू शकता. थेंबे थेंबे तळे साचे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याच्यानंतर स्टॉक्स ऑलवेज गो अप ओव्हर द टाइम. काय म्हटलेलं आहे गैरसमज की बाबा कुठला का स्टॉक असणार कालांतराने त्याला वरच जायचं आहे. शब्दाशी अर्थ कधी घ्यायचा नाही. स्टॉक असो किंवा आपला माणूस असतो, तो शेवटी कायमचा या ठिकाणी वर जाणारच आहे, मोठा होणारच आहे. परंतु माणूस कसा असला पाहिजे, निर्व्यसनी असला पाहिजे, त्याच्याकडे पॉझिटिव्हिटी असला पाहिजे, त्याच्याकडे चांगले विजन असले पाहिजे, तरच तो माणूस श्रीमंत होईल. तशाच प्रकारे कंपनीचं असतं. कंपनी प्रॉफिटेबल असलं पाहिजे, कंपनीचे प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल झालं पाहिजे, कंपनीचं मॅनेजमेंट चांगलं असलं पाहिजे, तेव्हा स्टॉक मार्केट हे कायमचं या ठिकाणी वर जात असतं किंवा इंडिव्हिज्युअल स्टॉक हे वर जातच असतं. ठीक आहे. जसं की उदाहरणार्थ HDFC बँक आहे, बजाज फायनान्स आहे, एशियन पेंट आहे, मागच्या 20 15 वर्षापासून या कंपनी चलतच आहेत ना. आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की सर तुम्ही तर म्हणतात की शेअर मार्केटमध्ये लॉस होत नाही, तरी सुद्धा बऱ्याच जणांना या ठिकाणी लॉस झालेला आम्ही पाहिलेला आहे किंवा बऱ्याच जणांना लॉस होतो हे आम्ही ऐकलेलं आहे. तो का होतो? त्याच्या मागे काही 5-6 कारण आहेत. लक्षात घ्या. पहिलं कारण आहे लॅक ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च. रिसर्चच करायचं नाही, त्याच्याबद्दल नॉलेजच नाही. ह्यानं शेअर घे म्हटलं की शेअर घ्यायचा, ह्यानं विक म्हटलं की विकायचा, त्याच्याबद्दल नॉलेज घ्यायचं नाही. याच्यामुळे या ठिकाणी लॉस होतो. त्याच्यानंतर लॉस का होतो तर कोणाकडून हे पैसे उधार घेणे आणि ते पैसे शेअर मार्केटमध्ये लावणे. कधीच उधार घेऊन पैसे कमवायचे नाहीत किंवा उधार घेऊन पैसे गुंतवायचे नाहीत. भले तुमच्याकडे या ठिकाणी 10,000 असू द्या, त्याच्यातील तुम्ही 1,000 2,000 एवढेच पैसे लावा, परंतु ते स्वतःचे असले पाहिजे. 10च्या 10,000 लावायची गरज नाही. ठीक आहे. थेंबे थेंबे तळ साचवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉस का होतो? इमोशनल इन्व्हेस्टिंग, म्हणजे एखाद्या स्टॉकला चिटकून राहायचं की बाबा नाही मला अदानी खूपच आवडतात, मग मी अदानीचे शेअर घेणार, की नाही बाबा मला टाटा खूपच आवडतात, टाटाचे शेअर घ्यायचं. असं बिलकुल करायचं नाही. अदानी असो, टाटा असो, अंबानी असो, त्यांचे शेअर्स पाहायचे, त्यांची बॅलन्स शीट पाहायची, प्रॉफिटेबल आहेत की नाही, कर्ज किती, कमवतात की नाही, की फक्त बॅलन्स शीट फुकटची दाखवलेली आहे, हे चेक करायचं. त्याच्यानंतर लॉस का होतो? स्पेक्युलेशन, गॅम्बलिंग मेंटॅलिटी. म्हणजेच काय, आज 10 का 20, 10,000चे 10चे 20 करायचे, 20चे 40 करायचे, 40चे 80 करायचे, अशी जर थिंकिंग असेल तर शेअर मार्केटमध्ये 100% लॉस होतो. त्याच्यानंतर लॅक ऑफ रिस्क मॅनेजमेंट. रिस्कच आपली स्वतःची मोजायची नाही. जर समजा आपल्याकडे 10,000 आहेत तर लोक काय करतात, 10च्या 10,000 एका स्टॉकमध्ये लावायचं किंवा 10च्या 10,000चे ऑप्शन्स घ्यायचे, लगेच त्याच दिवशी 10,000चे एकतर 20,000 होतील किंवा 10,000चे 0 होतील. झिरो टू हिरो करण्याच्या नादामध्ये जातात, ते हिरो ते झिरो होऊन या ठिकाणी बसतात. त्याच्यानंतर लॉस का होतो? ओव्हर लिव्हरेजिंग किंवा ओव्हर ट्रेडिंग. एखाद्या ट्रेडमध्ये आपल्याला लॉस झाला, एखाद्या ह्याच्या गोष्टीमध्ये लॉस झाला तर अजून एखादा छोटा ट्रेड ट्राय करायचा, प्रयत्न करायचा, परंतु झालेला लॉस रिकव्हर करण्यासाठी परत परत ट्रेड घेणं याला म्हणतात ओव्हर ट्रेडिंग. हे बिलकुल करायचं नाहीये. आणि या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग, करन्सी, कमोडिटीज या सर्वांपेक्षा स्विंग ट्रेडिंग कसं करायचं, इक्विटीमध्येच पैसा कसा बनवायचा हे जास्तीत जास्त मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर लॉस का होतो? टायमिंग द मार्केट. उगाच मार्केटला टाइम करायचं की मला वाटतं की हा शेअर इथपर्यंत जाईल, मला वाटतं की हा शेअर इथपर्यंत पडेल. बिलकुल असलं या ठिकाणी गैरसमज पाळायचा नाही. चार्ट बघायचं, चार्ट इज सुप्रीम, सगळं काही चार्टमध्ये असतं. त्याच्यानंतर लॉस का होतो? लॅक ऑफ पेशन्स, डिसिप्लिन. शिस्तच नाही, पेशन्सच नाही. आज घ्यायचा लगेच उद्या 10% पळायला पाहिजे, बिलकुल नाही. कुठं घ्यायचा आणि कुठं विकायचा हे मी तुम्हाला सर्व शिकवणार आहे. इग्नोरिंग डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच काय, तुम्हाला एक वाक्य आठवतंय, डोंट पुट
ऑल एग्स इन वन बास्केट, म्हणजेच सगळे अंडे एकाच बास्केटमध्ये नका ठेवू. याचा अर्थ काय, तर अंडे फुटू शकतात ना, त्याच प्रकारे तुमच्याकडे असलेले सर्व पैसा, सर्व कॅपिटल एकाच स्टॉकमध्ये नका लावू. काही पैसे या स्टॉकमध्ये लावा, काही पैसे त्या स्टॉकमध्ये लावा, म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन करा. त्याच्यानंतर इग्नोरिंग फंडामेंटल्स, याच्यामुळे लॉस होतो. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी वोडाफोन आयडिया हे काय आहे, कंपनी खराब आहे, कंटिन्युअसली लॉस मेकिंग कंपनी आहे, तरी सुद्धा आपण काय करतो, नाही वोडाफोन आयडिया 10चा 100 होईल, 10चा 100 होईल म्हणून त्याच्यात पैसे लावतो. बिलकुल नाही, फंडामेंटल या ठिकाणी इग्नोर बिलकुल करायचं नाही. त्याच्यानंतर पॅनिकिंग ड्युरिंग मार्केट व्हॉलॅटिलिटी, शेअर मार्केट आहे, वर चढ होत असतं, खालीवरी होत असतं, चांगल्या रस्त्याला सुद्धा गतिरोधक असतात. त्याच्यामुळे जेव्हा मार्केटमध्ये या ठिकाणी ब्लड बाथ येतो, म्हणजेच या ठिकाणी मार्केटमध्ये एकदम क्रॅश येतो, त्यात किंवा करेक्शन येतं, तर त्याच्यामध्ये बिलकुल घाबरायचं नाही. ग्रीन पोर्टफोलिओ असताना आपण किती आनंदी असतो, तसंच रेड पोर्टफोलिओ असताना फक्त लक्ष द्यायचं, चांगल्या चांगल्या क्वालिटी कंपन्या या ठिकाणी पिक करायच्या. पोर्टफोलिओ रेड झाल्यानंतर कंपनीचे शेअर बिलकुल विकायचे नाहीयेत. ठीक आहे. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, जे काही फ्युचर ऑप्शन मध्ये या ठिकाणी कार्यकर्ते काम करतात त्यांच्यासाठी स्वतः आता प्रत्येक ब्रोकर सुद्धा एक ऍडव्हर्टाइजमेंट करत आहेत. जेव्हा पण तुम्ही ऍप्लिकेशन ओपन करता, स्वतः या ठिकाणी मोठे मोठे ब्रोकर सांगतायत की बाबांनो, 10 पैकी 9 इंडिव्हिज्युअल ट्रेडर हे इक्विटी फ्युचर ऑप्शन सेगमेंटमध्ये लॉस करतायत, तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमवायचे पैसे. कशाला कमवायचे, या ठिकाणी जायचंच नाही आपल्याला. इन अँड ॲव्हरेज एक पर्सन 50,000च्या जवळपास लॉसमध्ये आहे, आणि जे पण लोक या ठिकाणी पैसे कमवत आहेत 15 ते 50% या ठिकाणी ट्रान्झॅक्शन कॉस्टमध्येच जात आहेत. त्याच्यामुळे बिलकुल या ठिकाणी 10तले 9 जण जर पैसे गमावत असतील तर आपल्याला कशाला तिथं धडपड करायला जायची आहे. सिंपल स्विंग ट्रेडिंगमध्ये पैसा बनतो ना, हेच मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे. ठीक आहे. आता ही झाली बडबड बडबड बडबड. कशाबद्दल झाली, सगळ्या निगेटिव्ह गोष्टीबद्दल, गैरसमजबद्दल. आता तुम्ही म्हणताल की सर आम्हाला तर लक्षात आलं की या गोष्टी करायच्या नाहीत, आता आम्हाला फक्त हे सांगा की नेमकं करायचं काय शेअर मार्केटमध्ये. तर अवश्य याच्या पुढचे 2 मिनिट त्यासाठीच आहेत. काय करायचं शेअर मार्केटमध्ये, सगळ्यात पहिली गोष्ट, केम विथ लेस मनी. भले तुमच्याकडे 10,000 असू द्या, 20,000 असू द्या, 30,000 असू द्या किंवा 50,000 असू द्या, छोट्या छोट्या अमाऊंटनं शेअर मार्केटमध्ये या. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, डोंट बॉरो मनी. कधीच कोणाकडून पैसे उधार घेऊन शेअर मार्केटमध्ये लावू नका. भले तुमच्याकडे 5,000 असू द्या, 10,000 असू द्या, एकच बजाज फायनान्स घ्या, त्याच्यातून 200-300 रुपये आले की विकून टाका. सिंपल अशी तुम्ही स्ट्रॅटेजी यूज करू शकता ना. ठीक आहे. तिसरी गोष्ट काय करायची आहे, डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. भले तुमच्याकडे 10,000 असू द्या किंवा 1,00,000 रुपये असू द्या, तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे काही सर्व कॉर्पस आहे, पैसा आहे, तो तुम्हाला काय करायचा आहे, एकाच शेअरमध्ये, एकाच स्टॉकमध्ये, भले तो कितीही चांगला असू द्या, कितीही चांगला असू द्या, त्याच्यामध्ये टाकायचे नाहीत. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लर्निंग फोकस, म्हणजे जे काय लर्निंग आहे, एज्युकेशन आहे, त्याच्यावरती तुम्हाला फोकस द्यायचा आहे. त्याच्यानंतर काय, लर्न चार्ट्स. जे काही चार्ट्स असतात ते तुम्हाला या ठिकाणी शिकायचे आहेत. चार्टमध्ये जर तुम्ही या ठिकाणी मास्टर की केली तर मी खरं सांगतो तुम्हाला माझी देखील गरज नाही, कोणत्याच यूट्यूब चॅनलची गरज नाही, कुठल्याच मार्केट गुरुची गरज नाही. या ठिकाणी जेव्हा तुम्ही चार्टमध्ये परफेक्ट होताल तेव्हा तुम्हाला चार्ट स्वतः बोलायला लागेल की या ठिकाणी बाय कर, या ठिकाणी सेल कर किंवा या ठिकाणी ॲव्हरेज कर. ठीक आहे. त्याच्यानंतर बी इमोशनलेस. बिलकुल इमोशन या ठिकाणी बाळगायचं नाही. प्युअर बिझनेस आहे, मी या ठिकाणी खरेदी करणार तर करणार आणि या ठिकाणी मी विकणार तर विकणार. बरोबर. त्याच्यानंतर ट्रीट लाईक इट्स अ बिझनेस. मी आत्ता सांगितलं बिझनेस सारखं याला ट्रीट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लेफ्ट पेड ग्रुप्स. ज्या पण तुम्ही ग्रुप्समध्ये जॉईन असतात ना, की ज्या ठिकाणी पी कॉल देतात, सी कॉल देतात, ते सर्व ग्रुप या ठिकाणी लेफ्ट करायचे आहेत. इग्नोर टिप्स अँड कॉल्स, खास करून F&Oचे, हे या ठिकाणी तुम्हाला इग्नोर करायचे आहेत. त्यानंतर डोंट वॉच बिझनेस न्यूज. बिलकुल न्यूज बघायचे नाहीत. न्यूज बघितलं की आपली सायकोलॉजी हलते. तुम्हाला काय बघायचं आहे, फक्त कंपनीचं मॅनेजमेंट आणि कंपनीचं बॅलन्स शीट, या 2 गोष्टी तुम्हाला जर पाहिल्या आणि तिसरी गोष्ट चार्टमध्ये जर तुमचं परफेक्शन आलं तर तुम्हाला चौथी गोष्ट बघायची गरज नाही. त्याच्यानंतर नेव्हर डू F&O. मी आत्ताच सांगितलं, फ्युचर ऑन ऑप्शन करायची बिलकुल गरज नाही. इंट्राडे नाही करायचं, क्रिप्टो नाही करायचं, स्टॉकमध्ये फ्युचर ऑन ऑप्शन नाही करायचं. पहा, बरेच जण आहेत, आपण साधी गोष्ट आहे, स्विंगमध्ये पैसे कमवू शकत नाहीत. एखाद्या स्टॉकमध्ये समजा बजाज फायनान्स आज 7,000 रुपयाला आहे, तो 7,000 रुपयाचा शेअर घेऊन आपण तो साधी गोष्ट आहे 7,300 रुपयाला जर विकू शकत नाही तर काय याला अर्थ आहे, बघा सांगा तुम्ही. साधी गोष्ट आहे, फक्त आपल्याला काय पाहिजे, आपल्याला हे नकोय 7,000 घेऊन 7,300 विकायचं. आपल्याला काय पाहिजे, 7,000चे 14,000 झाले पाहिजे
14चे 21 झाले पाहिजे, 21चे 42 झाले पाहिजे. अशी जर मेंटॅलिटी असेल तर नक्कीच शेअर मार्केटमध्ये लॉस घेऊनच तुम्ही बाहेर पडणार आहात. त्याच्यानंतर फोमो बाईंग करायची नाही. बाबा काहीतरी होतंय, काहीतरी न्यूज आहे म्हणून लगेच बाय करतो, लगेच ग्रीडीनेस आणायचं नाही, बिलकुल नाही. निवांतपणे व्यवस्थितपणे चार्टमध्ये सगळं काही दिसतं तुम्हाला. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण आज काय शिकलं तर 99% जे काही लोक आहेत शेअर मार्केटमध्ये फेल होतात किंवा शेअर मार्केट फेल आहे, जुगार आहे, सट्टा आहे असं का म्हणतात याच्याबद्दल आपण शिकलो. शेअर मार्केटबद्दल काही गैरसमज आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कशन केलं. खरंच पैसा बनतो की नाही, माझ्या पोर्टफोलिओमधील काही शेअर्स तुम्हाला मी शो केले, त्याच्यातून मी तुम्हाला सांगितलं सिंपल इक्विटीमध्ये सुद्धा पैसा बनतो. त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये काय केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय केलं नाही पाहिजे या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. ठीक आहे. हा झाला आजचा भाग. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत तर आता आपण या ठिकाणी हळूहळू शेअर मार्केटमध्ये पदार्पण करत आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की फंडामेंटल ॲनालिसिस काय असतं, फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं. एक वेबसाईट आहे स्क्रीनर आणि त्या स्क्रीनरचा पिळून या ठिकाणी जे काही नॉलेज आहे पूर्ण नॉलेज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. याला फंडामेंटल ॲनालिसिस म्हणायचं. हे मी तुम्हाला शिकवणार आहे येणाऱ्या 2-3 क्लासेसच्या पार्ट्समध्ये. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. कुठं काही अडचण असेल, कोणत्या गोष्टीमध्ये थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर मला कमेंट करून विचारू शकता आणि या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ नक्की पाहायचा या ठिकाणी प्रयत्न करा. आजचा जो काही व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त या ठिकाणी तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. नक्कीच त्यांना सुद्धा भरपूर सारा फायदा होईल. आणि नवीन असाल तर चॅनलला थोडंसं सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.